सुरवारेश्वर वरदे तारक संजीवनी प्रसन्न वदने प्रसन्न होसे निज दासा क्लेशापासून सोडवे तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरवेल आशा नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा जय देव जय महिषासुरवर्धने सुरवारेश्वर वरदे तारक संजीवनी व्यंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधामनाम् अन्यांश्चास्य चरणश्रवणत्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु हरी मल्हारी वारी माझा मल्हारी वारी माझा मल्हारी वारी माझा मल्हारी वारी मल्हारी वारी माझा इच्छा मुरळीस पाहू नका इच्छा मुरळीस पाहू नका पळाला नरकाद्वार इच्छा मुरळीस पाहू नका इच्छा मुरळीस पाहू नका इच्छा मुरळीस पाहू नका पडेल नरकाद्वार इच्छा मुरळीस पाहू नका बोध बोधले ज्ञान देवटा उजडा महाद्वार बोध मुक्ती ज्ञान दिवटा बोध मुक्ती ज्ञान दिवटा उजळा महाद्वार बोध मुक्ती ज्ञान दिवटा उजळा वारी माझा मल्हारी वारी माझा मल्हारी वारी मल्हारी वारी माझा मल्हारी वारी माझा मल्हारी वारी माझा मल्हारी वारी माझा हा एक नवरात्र आहे हा कुलदैवताचा नवरात्र आहे पण कुलस्वामिनीचा कुलदेवीचा नवरात्र आपल्याकडे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये केला जातो मग देवीचा नवरात्र ज्या वेळी आम्ही करतो त्यावेळी त्या देवीचं अधिष्ठान काय असतं खरं म्हणजे आमच्याकडे देवाच्या संबंधाने 5 प्रकारच्या देवता प्रधान मानल्या जातात त्या 5 प्रकारच्या देवतेमध्ये एक सूर्यनारायण आहे एक विष्णू आहे एक शंकर आहे एक आदिशक्ती आहे आणि एक गणपती आहे जे गणपतीची उपासना करतात त्यांना गणपत्य म्हणतात जे विष्णूची उपासना करतात त्यांना वैष्णव म्हणतात जे सूर्याची उपासना करतात त्यांना सौर्य म्हणतात आणि जे आदिशक्तीची उपासना करतात त्यांना शाक्त म्हणतात हे शाक्त ज्यावेळेस देवीची उपासना करतात तेव्हा याच्या उपासनेमध्ये 2 प्रकार आहे काही लोक दैवी मार्गाने देवीची उपासना करतात आणि काही लोक आघोरी मार्गाने देवीची उपासना करतात नास्तिकांची मतं जेव्हा येतात तेव्हा याच्यामध्ये शैव हे नास्तिक मत आहे शाक्त हे नास्तिक मत आहे आणि पाशुपत हे नास्तिक मत आहे म्हणजे शुद्ध 100% नास्तिक 3 आहे 100% आस्तिक 6 आहे आणि व्हेरी टेस्टी खावा बिटाण्या 50-50 3 आहे म्हणजे त्यांना नास्तिकही म्हणतात नाही नास्तिकही म्हणतात नाही त्यांना आस्तिक म्हणावं लागतं कारण त्यांचा देव शंकर रामाचं चिंतन करतो पण त्यांना नास्तिक म्हणावं लागतं ते वारकऱ्यांपेक्षा भूतांना जवळ घेऊन उभे राहतात म्हणजे शाक्त परंपरेच्या पलीकडे भैरव परंपरा पाशुपत परंपरा या पद्धतीने प्रवास करते शक्तीची उपासना करताना आघोरी नावाची विद्या आहे आपल्याकडे मोक्ष प्राप्त होतो मोक्ष तो मोक्ष प्राप्त करताना आघोरी मार्गाने पण मोक्ष प्राप्त करायचं तंत्र विद्या जिला आपण म्हणतो त्या तंत्र विद्येमध्ये मोक्ष प्राप्त करताना जीवनाचे 4 प्रकार आहे पहिला प्रकार आहे धर्मकाम दुसरा प्रकार आहे अर्थकाम तिसरा प्रकार आहे काम आणि चौथा प्रकार आहे मोक्ष काम आपण जो काम भोगतो ना तो काम भोगायची परंपरा आहे धर्मकाम
तुम्ही आमच्या पोरीसोबत लग्न करा, मला लग्न करायचं नाही, मला साधू म्हणून जीवन जगायचं. नेस नित्य संन्यासी योन द्वेष्टे न कांक्षते निर्द्वंद्वय महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. मला संन्यासी म्हणून जीवन जगायचं. नाही नाही, आमच्या मुलीसोबत तुम्ही लग्न कराच, अशी प्रार्थना ज्यावेळेस केल्या गेली तेव्हा मनुराजाच्या पोरीसोबत कर्दम मुनीने लग्न केलं. पण एक पण ठेवला, मी तुमच्या पोरीसोबत लग्न करेल, पण माझी एक अट आहे. कोणती? एक मुलगा झाला की मी संसार सोडून देईल. एक मुलगा होईपर्यंतच काम भोगायचा, आणि मुलगा प्राप्त झाला की काम सोडायचा, संसार सोडायचा. याला धर्मकाम म्हणतात. याच्या उलट हा धर्मकाम आहे. संध्याकाळी आदित्य नारायण आईच्या पोटात गेला, संध्याकाळी दिवे लागायची वेळ झाली, लोकांची दुग्ध दोहनाची वेळ झाली, महिलांची स्वयंपाकाची वेळ झाली, आणि कश्यपाच्या पत्नीने त्या टायमाला त्याला ऋतुकालाचं दान मागितलं. परिणाम तिच्या पोटे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप जन्माला आले. याला अधर्म काम म्हणतात. काम कोणत्या वेळेत भोगला? ए भाऊ, ए भैया, सातवाज इतकं डिस्टर्ब ना करू रे, इथं मराठी पाडी येते बोलणाऱ्याला. त्याला अधर्म काम म्हणतात, आणि त्या अधर्म कामामध्ये आम्ही जीवन जगतो. दुसरा एक काम आहे, त्याला अर्थ काम म्हणतात. अर्थ काम म्हणजे काय? शरीराच्या वासना मिटवायच्या, स्वतःच्या शरीराचं सुख भोगायचं, पण सुख भोगत असताना समोरच्याकडून त्याच्या बदल्यात पैसे घ्यायचे, त्याला म्हणतात अर्थकाम. वेश्या, वारांगना, वेश्या पैसाही घेतात आणि शरीराचं सुखही भोगतात, याला म्हणतात अर्थकाम. काम काम तुम्ही आणि मी, आपण लोक काम काम भोगतो. आपण लग्न केल्यानंतर मुलगा प्राप्त व्हावा याच्यासाठी कामच भोगतो, पण मुलं झाल्यानंतर सुद्धा शरीराला तात्पुरता आनंद भोगण्याकरता जो काम भोगतो याला काम काम म्हणतात. पण जंगलामध्ये विवस्त्र असतात, तळपायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत एकही वस्त्र अंगावर नसतं. त्याला यंकिनी डंकिनी यक्षिणी म्हणतात. त्या यंकिनी डंकिनी यक्षिणी जंगलामध्ये कर्दळीच्या वनात फिरतात, आणि त्या कर्दळीच्या वनामध्ये शास्त्र सांगतं की आघुरी विद्या सिद्ध करण्याकरता पुरुषाला परस्त्री भोगावी लागते, आणि स्त्रीला आघुरी शिकण्याकरता परपुरुष भोगावा लागतो. मग त्या यंकनी डंकिनी यक्षिणी जंगलामध्ये फिरत असताना त्या काय करतात? एखादा पुरुष प्रवासात गेला की त्याला सांगतात, मला शरीराचं सुख दे, त्याच्या बदल्यात मी तुला मोक्षाचं दान देते. मग याला म्हणतात मोक्ष काम. म्हणजे काम भोगून, दुसऱ्यासोबत काम भोगून, परस्त्रीसोबत परपुरुषासोबत काम भोगून आपल्याकडे नरकात जावं लागतं, पण परकीयासोबत काम भोगल्यानंतर मोक्ष निर्माण करून देतात. याला आघोरी विद्या म्हणतात. आणि ज्ञानाने, नामाने, भक्तीने मोक्ष मिळवून देतात. त्याला वारकरी संप्रदायाची दैवी भक्ती म्हणतात. आता आमची जी देवी ती आघोरी परंपरेमध्ये नाही, आपली जी देवी ती दैवी परंपरेची देवी आहे. आपली जी उपासना आहे ती दैविक उपासना आहे. मग दैविक उपासनेमध्ये ही देवी आम्ही मान्य करतो. मग देवीला आम्ही मान्य करत असताना तिचं स्वरूप आम्हाला मान्य करा. धरी आली सोंगे अवघी येणे पांडुरंगे, हे सगळे सोंग त्या देवाचेच आहे. मग देव नेमका स्त्रीलिंगी, देव नेमका पुलिंगी, का देव नेमका नपुसकलिंगी? बर, देवाचं सोडून द्या, आपलं घ्या. हित्त बसलेल्यापैकी कोणत्याही माणसाने छातीवर हात ठेवून सांगा, मी 100% पुरुष आहे. तुम्हाला वाईट वाटत असेल तर माझ्या सकट. जगातला कोणताच पुरुष कधी 100% पुरुष नसतो. जगातली कोणती स्त्री कधी 100% स्त्री नसते. कधीच नाही, शक्यच नाही. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मा आहे. आत्मा काय? आत्मा. पुरुषाचा काय असतो? आत्मा. आणि महिलांचा आत्मी. पुरुषाचा असला तरी आत्माच, आणि महिलांचा असला तरी आत्मा. स्त्रियांच्या डोक्यात एक पदार्थ असतो, शक्यतो नसतो, तरी तो असतो, असं मानायचं असते. त्याला बुद्धी म्हणतात. ज्याला असेल त्याला समजेल. स्त्रियांच्या डोक्यात एक पदार्थ असतो, शक्यतो नसतो, तरी तो असतो, असं म्हणायचं असते. त्याला म्हणतात बुद्धी. स्त्रियांच्या डोक्यात बुद्धी आणि पुरुषाच्या डोक्यात बुद्धा. स्त्रीची असली तरी बुद्धीच आणि पुरुषाची असली तरी बुद्धीच. चला, तिसरं एक तत्व, माइंड मीन्स मन. तो आत्मा, ती बुद्धी, ते मन नपुंसक आहे. बुद्धी स्त्रीलिंगी आणि आत्मा पुलिंगी. तो आत्मा म्हटलं की मी पुलिंगी, ती बुद्धी म्हटलं की मी स्त्रीलिंगी, ते मन म्हटलं दोन्ही. वाह, दया कुछ तो गड़बड़ है, सीआईडी को बुलाना पड़ेगा. चेकिंग फॉर यू.
या तीनही लिंगात आहे, पण डीएनएचा दोष असतो. काहींना वंश परंपरागत आजार असतात आणि ममय वंश जीवलोके आम्हाला वंश परंपरागत आजार आहे. आमच्या देवाचाही प्रॉब्लेम आहे. जे कीर्तनात सुरुवातीला विना घेतात ना आरंभामध्ये, ते म्हणतात देव नपुंसक आहे. त्यांचं ठाम मत आहे की देव नपुंसक आहे. सुंदर ते ध्यान. तुका म्हणे जाते संकाधिक ध्यात, ते आमुचे कुलदैवत पांडुरंग. कानोबा तेरे तेरे ते. कीर्तनकार कीर्तन करायला उभे राहिले की कीर्तनकार विना घेतल्यावर सांगतो ते देव पुरलिंगे, तो हा विठ्ठल बरवा. आणि सकाळी काकडा घेणारे म्हणतात तो देव स्त्रीलिंगी, यग यग विठाबाई. मग हा देव नेमका स्त्रीलिंगी आहे, हा देव नेमका पुलिंगी आहे का हा देव नेमका नपुसकलिंगी? या शंकेचं समाधान महाराजांनी, मी बोलून गेलो प्रमाण, धरियली सोंगे अवघी येणे पांडुरंगे. या सगळ्या सोंगाचा प्रणेता अनंत कृपा विश्रुत अकारण करुणावले रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा. मग अशा देवाच्या जवळ जर गेलो तर माझ्या प्रापंचिक दुःखाची निवृत्ती होण्याची शक्यता आहे. आणि ती निवृत्ती करण्याकरता प्रत्येकाला खरं सांगा, आपलं बरं व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. मग आपलं जर बरं करायचं असेल तर कुठे होईल? शास्त्र सांगतं आपलं वाईट तेव्हा होतं जेव्हा आपण अहंकारामध्ये वागतो, आणि आपलं बरं तेव्हा होतं जेव्हा आपण नम्रपणे वागतो. अहंकाराने वागलात तर आपलं वाईटच होणार आहे, अहंकाराने वागलात तर आपलं वाईटच होणार आहे. हो, म्हणून अहंकारामध्ये जीवन जगू नका. अहंकारामध्ये जीवन जगणं, तत्वात तडजोड नाही करायची, पण अहंकाराने जीवन जगायचं नाही. पण नम्रता काय करील? नम्र झाला भोता महाराज म्हटले तुम्ही नम्रता ठेवा, देव तुम्हाला नीच पण बरे देवा, नाही अनेकाचा दावा. महापुरे झाडे जाती, महापुरे झाडे जाती, महापुरे झाडे जाती, महापुरे तेथे लवाळे वाजती, तेथे लवाळे वाजती, तेथे लवाळे वाजती, तेथे लवाळे वाजती. महापुरे झाडे जाती, तेथे लवाळे वाजती, तेथे लवाळे वाजती, हा तेथे लवाळे वाजती. महापुरे झाडे जाती, तेथे लवाळे वाजती, तेथे लवाळे वाजती, तेथे लवाळे वाजती. झाडामध्ये ताकद जास्त, कल्लवाडीमध्ये ताकद झाडामध्ये जास्त, कल्लवाडीमध्ये झाडामध्ये. पण नदीला महापूर आला की वाहून कोण जातं? झाडं वाहून जातात. का? कारण लवाडे वाकायची सवय ठेवतात. म्हणून पैशाला एक नाव दौलत आहे. पैशाला अरबी भाषेमध्ये दौलत म्हणतात. दौलत, दौ म्हणजे दोन, लत म्हणजे लात. पैसा माणसाला दोनदा लात मारतो. पैसा गरीबालाही लात मारतो आणि पैसा श्रीमंतालाही लात मारतो. बदल फक्त एवढा आहे, गरीबाला पाठीवर लात मारतो म्हणून गरीब वाकून चालतात, आणि श्रीमंताला छातीवर लात मारतो म्हणून तो ताट चालतो. लक्षात घ्या. तिला दौलत का म्हणतात त्याचं कारण ते. आपल्याकडे बरेच शब्द असे, औरत, हे हिंदीमध्ये महिलांना औरत म्हणतात ना. मला पर्सनली सांगा, मी पर्सनली तुम्हाला उत्तर देतो, ही महिलांना दिलेली शिवी. औरत हा अरबी भाषेतला शब्द आहे. याचा इतका घाण अर्थ होतो की तुम्हाला ऐकल्यानंतर तडतडाट होईल तुमचा. याच्यानंतर जर तुम्हाला कोणी औरत म्हटलं ना तर तुम्ही डायरेक्ट त्याला शिवीगाळ करणार, इतका घाण अर्थ होतो त्या शब्दाचा. आपल्या हिंदू धर्माच्या हिंदू शब्दावलीमध्ये महिलांना औरत म्हणत नाही, देवी म्हणतात. आणि एक सांगू का, अख्ख्या भारतात ठराविक लोक महिलांना देवी म्हणतात. त्यामध्ये एक आहे अमिताभ बच्चन. देवी हो और सज्जनो, कधी ऐकून घ्या. देवीच औरत ही महिलांना दिलेली शिवी आहे. शब्दाचं एक शास्त्र आहे, शब्दाची एक पद्धत आहे. त्या पद्धतीत शब्दाचा प्रवास झाला तर त्याचा आनंद प्राप्त होतो. नमाज हा काही उर्दू शब्द नाही, हा संस्कृत शब्द आहे. नमः अधिक अज इट इक्वल टू नमाज. नमः म्हणजे नमस्कार करणे, अ म्हणजे नाही, जा म्हणजे जायते, जायते म्हणजे उत्पन्न करणे. ज्यांचा देव कधीच उत्पन्न होत नाही
पण त्या देवाला प्रत्येक जण नमस्कार करतो, तिला म्हणतात नमाज. वा वा. हा मूळ आपला देव उत्पन्न होत नाही, ही प्रक्रिया आपली हिंदू धर्माची. सगळे आपल्या पोटी जन्माला आले, शाबास. हे कधीच कोणी विसरू नका. ही जी प्रक्रिया आहे शब्दशास्त्राची, त्या शब्द प्रक्रियेमध्ये आम्ही प्रत्येक जण त्याला मान्य करायचा प्रयत्न करतो. नम्रता जर असेल तर आमचं बरं होतं, आमचं बरं ग्रंथांकडे होतं, आमचं बरं संतांकडे होतं आणि आमचं बरं भगवंताकडे होतं. म्हणून माणसाने परमार्थ सौभाग्यवतीचा करावा. वारकऱ्यांना विधवा परमार्थ मान्य नाही. वा वा. वारकऱ्यांना सौभाग्यवती परमार्थ मान्य आहे. माझ्या बोलण्याचा अर्थ समजून घ्या. इथं विधवा म्हणजे हा स्त्रीला उच्चारून केलेला अर्थ नाही. विधवा आणि सौभाग्य कशाला म्हणतात एका वाक्यात सांगतो. 750 वर्ष झाले, 750 वर्षापासून आजही प्रत्येक कीर्तनकार त्याच्या कीर्तनाची सुरुवात रूप पाहता लोचने अभंगाने करतो. 750 वर्षापासून आजही प्रत्येक कीर्तनकार त्यांच्या कीर्तनाची सुरुवात रूप पाहता लोचने अभंगाने करतात. आजही तो अभंग म्हणताना त्यांना कंटाळा येत नाही. याला अभंगाचं सौभाग्यवती लक्षण म्हणतात. 400 वर्षापासून सुंदर ते ध्यान अभंग म्हटला जातोय. आजही त्या अभंग म्हणताना कोणालाही कंटाळा येत नाही. याला अभंगाचं सौभाग्यवती लक्षण म्हणतात. काही महिला अशा गावांमध्ये त्यांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही, पण 8-8:30 वाजले की गावातल्या सगळ्या महिला मंदिरात एकत्र येतात आणि 27 अभंगाचा हरिपाठ म्हणतात. त्यांना तो हरिपाठ म्हणताना कधीच कंटाळा येत नाही. याला अभंगाचं सौभाग्यवती लक्षण म्हणतात. वा. 9 ओव्यांचं पसायदान, 700 वर्षापासून 9 ओव्यांचं पसायदान म्हटलं जात आहे. आजही कोणालाच त्या पसायदानाला म्हणताना कंटाळा येत नाही. याला अभंगाचं सौभाग्यवती लक्षण म्हणतात. आणि मग विधवा कोण आहे? हे आपले गाण्यावाले 2-3 वर्ष गाणे फोकसमध्ये येतात, नंतर ढिल्ले पडतात. याला म्हणतात विधवा. टिकत नाही ना त्यांचं कुंकू, त्याला ताकद लागते. 10 वर्षापूर्वी आपल्याकडे प्रसिद्ध गवळण होते, तुझ्या आणि माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. आम्ही म्हणायचो तो हरवू दे, म्हणणारा सापडू दे. त्याच्या आधी आम्ही लहान होतो तेव्हा गवळण होती, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून पाहू. कशाला जाऊ, तुझ्या गावात गटरचा पत्ता नाही, गावामध्ये सगळं प्रदूषण, कशाला गाव फिरून पाहू. त्याच्यानंतर मागच्या 3-4 वर्षापूर्वी नवीन आली होती, तुझ्यासाठी आले वना, घरी थांब, वनात एकटे फिरू नको. वनात वाघ असतात, बिबटे असतात, आणि 4 पायाच्या बिबट्यापेक्षा 2 पायाचे बिबटे घातक असतात. आणि तरी ती म्हणे तुझ्यासाठी आले वना. कशाला आले वना? आणि यंदा आषाढीमध्ये अजून नवीन आली, रडू नको बाळा मी, तू पाण्यासकट तिथं बुडाली पाहिजे. तर कशाला पाण्याला जाते? हा, ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, निळोबर आहे. 700 वर्षापासून ज्ञानाचा, अभंगाचा, ओव्यांचा समुद्र तयार केला आहे. आणि हा समुद्र सोडून तुम्ही जर चुकीच्या ठिकाणी जात असाल तर तुमचा अंदाज चुकतो. ग्रंथ आमच्या ज्ञानोबर आहे सांगतात, तुला मोक्ष प्राप्त करायचा ना, माझ्याकडे वारी वारी जन्म मरणाते वारी, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म. या लागे शरणागता शरण्य मेची एकू, या लागे शरणागता शरणो त्याचे निवारी जन्म मरण, जो मज होय अनन्य शरण. वा. जर मला शरण आलास ना, मी तुझा जन्म मरण बाजूला करेल. मनोने शरण जावे सर्व भावे देवाशी, किंवा दुसरी एक परिभाषा आमच्याकडे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून. जर देवाला शरण गेलो तर मला सुख प्राप्त होण्याची शक्यता आहे, आणि जर देवीला शरण गेलो तर माझे सगळे संकट निघण्याची शक्यता आहे. बरवे झाले, बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले, बरवे झाले शरण गेलो,
शरण गेलो उगविलो संकटे. बस संकटातून बाहेर निघालो. कोणाला शरण गेलो? कुडेचे हे कुळदेवे केले ठावे संतांनी, बर्वे झाले शरण गेलो उगविलो संकटे. जर मी देवीला शरण गेलो तर देवीला शरण गेल्यामुळे मी माझ्या संकटातून बाहेर निघेल. का? मला संसारामध्ये नाना प्रकारच्या संकट. ऐका, निसोष्ट दशशतम शतम सहस्रम सहस्रम लक्षाधिपो लक्ष सक्षति पालताम पती चक्रे शताम वांछते चक्रेश सुरराजताम सुरपती ब्रह्मास्पदम वांछते ब्रह्मा शैव शैव हरिपदम आशावा दुःखावधी को गता. मला नाना प्रकारचं दुःख संसारात आहे. प्रायमरीत जाणाऱ्या पोराला वाटतं हायस्कूलमध्ये सुख आहे, हायस्कूलमध्ये जाणाऱ्या पोराला वाटतं कॉलेजमध्ये सुख आहे, कॉलेजवाल्याला वाटतं डिप्लोम्यात सुख आहे, डिप्लोमावाल्याला वाटतं डिग्रीमध्ये सुख आहे, डिप्लोम्यावाल्याला वाटतं नोकरीमध्ये सुख आहे. ज्यांना नोकऱ्या लागल्या त्यांना वाटतं नोकरीत सुख नाही, छोकरीत सुख आहे. ज्यांना नोकरी लागली त्यांना वाटतं लग्न झाल्यावर सुख आहे. ज्यांचे लग्न झाले त्यांचे चेहरे पहा. भाभी क्यों रोती हो? मेरी सुरती वैसे बेसुरत. लग्न झालेल्या लोकांना वाटतं लग्नात सुख नाही, एखादं मुलबाळ झाल्यावर सुख आहे. ज्यांना मुलं झाले त्यांना विचारा, तू का म्हणे आमती वांजती बरी फजिती दुसरी जना माझे. काय हे सुख नाही कोठे आली असंसारी, सुख नाही कोठे आल्या संसारी वाया हवा बरी. काय त्या संसारामध्ये नाहीच. लग्न झालं त्यांना वाटतं मुलगा झाल्यावर सुख आहे. मुलगा वाईट जन्माला आला की आई वडिलांना वाईट वाटतं. झोंडा झोंडगेचे पोटे पोरे उपजती करंटे. तू का म्हणे नाही तय वेळी ताडा माय बापा वेडा न साधेले. अन्याय तो नाही तया वाय फडा माय बापा वेडा न साधेले. काही काही असे जन्माला येतात. जाय तिकडे पिढी लोका, जाय तिकडे पिढी लोका, पिढी जोडी भांड वरकाना हे गात वरकाना हे गात जायती पिढी लोका जोडी भांड तुका पिढी लोका जोडी भांडवल तुमका थोर झाला चुका वर का नाही घातली. मग असे संपत्ती जन्माला येते तेव्हा लक्षात येते मला माझ्या संबंधाने दुःख आहे, मला माझ्या कुटुंबाच्या संबंधाने दुःख आहे, मला माझ्या स्वतःच्या आत्मस्वरूपाच्या संबंधाने अज्ञान असल्यामुळे दुःख आहे.
मग मला जर या संसाराच्या संकटातून बाहेर निघायचं असेल तर माझ्यासारख्या अनाथाकरता फक्त जगदंबे तू नाथ आहेस. या जन्म मरणाच्या शृंखलेतून मला बाहेर काढण्याची ताकद फक्त तुझ्याजवळ आहे. मी अनेक पर्याय केले पण सगळे पर्याय करून मी थकलो, भागलो, शिनलो, मी हारलो आणि हारलो म्हणून मी तुझ्या दरबारात आलो आणि तुला प्रार्थना करतोय अभंगाच्या. दुर्गे दुर्घट भारी तुझा विन संसारी, दुर्गे दुर्घट भारी तुझा विन संसारी, दुर्गे दुर्घट भारी तुझा विन करुणा विस्तारी अनाथनाथ अंगे करुणा महिषासुर मर्दिनी. ऐका, मर्दिनी तू आहेस पण मला तुझ्याकडे जायचं हो. मग ऐका, दुर्गे दुर्गट भारी, दुर्गट दुर्लभ. कोण दुर्लभ आहे? एक देवी दुर्लभ आहे. कोण? संसाराच्या कठीण दुःखामध्ये देवीला शरण जाणारे दुर्लभ आहे. देवी तर दुर्लभच आहे पण एवढ्या कठीण संसारामध्ये सुद्धा आम्ही तिच्याकडे फिरून पाहत नाही, त्याच्यापेक्षा जास्त दुर्लभ आहे. या संसाराचा विचार करताना तुमचा माझा प्रत्येकाचा अनुभव आहे. जगे सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाय. जगात कोणी सुखी नाही पण प्रत्येकाच्या गावात एक जण सुखी आहे, निर्लज्जम सदा सुखी. एक निर्लज्ज सुखी आहे आणि दुसरे भेड सुखी आहे. कोणती भेड? सुखी भेड. मेळ लागत नाही तुम्हाला, थोडा टाइम लागेल तुम्हाला रेंज मध्ये यायला. आपल्या कीर्तनात बिलकुल अप टू डेटच बसायचं. मी असे एक सेकंद इकडे तिकडे पाहिले की त्याला पुढे 1.5 तास रेंज मध्ये जीव देत नाही. बडे बडे सावधान. ते पुरे आराम मध्ये येत. ऐका, त्या संसारामध्ये तुम्हाला मला पातंजली प्रदीप 5 प्रकारचं दुःख सांगतात. मूढावस्थेतलं दुःख आहे, क्षिप्तावस्थेतलं दुःख आहे, विक्षिप्त अवस्थेतलं दुःख आहे, निरुद्ध अवस्थेतलं दुःख आहे आणि एकाग्रता अवस्थेतलं दुःख आहे. 3 साधकाच्या अवस्थेतलं दुःख आहेत आणि 2 सिद्धाच्या अवस्थेतलं दुःख आहे. आंबे, हे सगळे दुःख बाहेर काढायचे असतील तर मला तुझ्याशिवाय पर्याय नाही. चला, शास्त्र परिणितीमध्ये 7 प्रकारचं दुःख सांगितलेलं आहे शास्त्राने. त्यापैकी आदिबल प्रवृत्तीचं एक दुःख आहे, जन्मबल प्रवृत्तीचं एक दुःख आहे, दोषबल प्रवृत्तीचं एक दुःख आहे 3, संघातबल प्रवृत्तीचं दुःख आहे 4, कालबल प्रवृत्तीचं दुःख आहे 5, दैवबल प्रवृत्तीचं दुःख आहे 6 आणि स्वभावबल प्रवृत्तीचं दुःख आहे 7. या 7 प्रकारच्या दुःखात तुमचं माझं आदिबल प्रवृत्त दुःख. मला सांगा ना, एखादं जोडपं आहे, एखाद्या जोडप्याचं लग्न झालं. आता लग्न झालेल्या जोडप्याची पहिली इच्छा काय राहते? फारकत घेणे. पटकन बोलत जा, मला एवढा गॅप चालत नाही. कीर्तनाची पद्धत एकदा चालू झालं की मला जय विठ्ठलपर्यंत कनेक्टिव्हिटी आणि कंटिन्युटी लागते. गॅप पडला की मला काही पण सुचतं. हो, एखादा म्हातारा माणूस त्याचा जीव लवकर जात नाही,
घरातले लोक 10 मिनिटांनी त्याला चेक करतात, आहे का गेले, आहे का गेले. तसं 11 वाजेपर्यंत माझ्याकडेच पाहायचं, आहे गेले तर आहेच. आहे. आता कस काय जाईल घेतल्याशिवाय. हा हा अरे तुमच्या कीर्तनाचा अभिप्राय घेतल्याशिवाय कसा जाईल असा अर्थ आहे त्याचा. खरा अर्थ हा आहे त्याचा. आदिबाल प्रवृत्त जोडप झालेल्या लग्न झालेल्या जोडप्याची इच्छा की एखादा मुलबाळ झालं पाहिजे. एखाद्या दिदीला लग्न झालं आणि तिच्या लग्नाला 5 वर्ष झाले आणि तिला मुलबाळ झालं नाही. तिच्या वस्तीवरच्या इतर महिला इतक्या इमानदारीने कपडे धुतात तिच्या नावाने. वा म्हणजे काका गुड्डी काही नाही अजून मुलबाळ तिला होत नाही, टेन्शन गलीतल्या घेतात. बरीच समस्या महिलांचीच का आपली पण आहे ना. आपल्याला पण वाटतं ना लग्नाला 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले, 7 वर्ष झाले, एखादा पोरगा लागेल ना. हा पॅट अरे एखादा पोरगा लागेल ना, दिवा लावायला लागेल ना. हा मी दिवा लावायला म्हणतोय, तुम्ही लावा काड्या. मी लावू शकत नाही कारण मी जळक्याचा आहे. माझ्या गावातच जळके, त्यामुळे पुन्हा मी कशाला आग लावू. अर्थात त्या दाम्पत्याचं लग्न झालं आणि मुलबाळ झालं. एखाद्या माऊलीच्या पोटी जन्मताच आंधळा पोरगा जन्माला येतो. काय करावं त्याने. एखादीच्या पोटी जन्मताच बहिरा पोरगा जन्माला येतो. एखाद्याच्या पोटी जन्मताच अपंग पोरगा जन्माला येतो. मग अशी संतती जन्माला येते. कोणत्या दुःखाचं कारण आहे, कशामुळे. मी शब्द थोडे बदलवून बोलतो. वडिलांचं तेज आणि आईचं रज याच्यात जर अडचणी असतील तर संतती असे जन्माला येते आणि त्याला ते दुःख भोगावं लागतं. याला आदिबल प्रवृत्त दुःख म्हणतात. मी अजून पुढे बोलतो. तुमचं लग्न झालंय ना, तर जेव्हा तुम्हाला संतती जन्माला घालायचे, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचं लग्न झाले, तुम्हाला वाटतं 2, 4, 6, 8, 10 महिन्यानं, वर्षाने, 1.5 वर्षाने फॅमिली प्लॅनिंग करायचं, मला मुलबाळ झालं पाहिजे. तर माझ्यावर विश्वास ठेवा की लग्न झाल्यानंतर तुमच्या पोटी संतती जन्माला येण्याच्या काळात तुम्ही फिजिकली, मेंटली आणि बौद्धिकदृष्ट्या कमकुवत नको. शारीरिक दृष्ट्या जर तुम्ही कष्ट करत असाल, बौद्धिक दृष्टिकोनात जर तुम्ही डिस्टर्ब असाल आणि मानसिक दृष्टिकोनात जर तुम्ही कमकुवत असाल तर तुमच्या पोटी येणारी संतती 99% मुलगीच असते. हा शास्त्र नियम आहे. आपल्याकडे 2 परंपरा, एक आत्रेय परंपरा, एक धन्वंतरी परंपरा. म्हणून तुम्ही व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक पहा, उद्योग क्षेत्रामध्ये काम करणारे लोक पहा आणि खास करून राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे लोक पहा, त्यांच्या पोटी संतती कन्यात जास्त आहे. कन्या जन्माला येणं हे भाग्याचं लक्षण आहे. त्याच्यासारखं भाग्याचं लक्षण दुसरं कोणतं आहे. मुलगी पोटी जन्माला येणं त्याच्यासारखं भाग्याचं लक्षण कोणतंच नाही. पण जेव्हा तुम्ही अनफिट असतात तेव्हा ते गुणसूत्र न जुळल्यामुळे संतती कन्या येते. याला शास्त्रामध्ये आदिबल प्रवृत्त दुःख म्हणतात. त्यानंतर जन्मबल प्रवृत्त दुःख भोगावं लागतं. गरोदर एखादी भगिनी, तिला सांगितलं हे खायला नको पाहिजे तरी खाते, ते खायला पाहिजे ते खात नाही, जे खायला पाहिजे ते खात नाही, जे खाऊ नये ते खाल्ल्याशिवाय राहत नाही. मग कधी कधी लोक म्हणतात का याची मम्मी गोरी, पप्पा गोरे, मग पप्पाचंही नाक चांगलं आहे, मम्मीचंही नाक चांगलं आहे, मग पोराचं नाक बस कस काय चायनीज. तिने गरोदर असताना चायनीज खाल्लंय, मंचुरियन. हा काय ते आता भरपूर प्रकार आहे त्याच्यामध्ये. प्रोजेक्टिव्ह इफेक्ट आहे ना. शास्त्र अंदाजाने आपण कॉमन सेन्स नॉलेज नाही, आपण एक्सपिरियन्स नॉलेज लोक. याला जन्मबल प्रवृत्तीचं दोषबल, त्याची प्रक्रिया त्याच्या दोषाचा पाप पुण्याचं बोट पकडून येते. त्याला दोषबल प्रवृत्त दुःख म्हणतात. संघात बल प्रवृत्त दुःख, एखाद्या दुसऱ्यामुळे होणारं दुःख. काल बल प्रवृत्त, पावसाळ्यात होणारं दुःख वेगळं आहे, उन्हाळ्यात होणारं दुःख वेगळं आहे, हिवाळ्यात होणार. कालानुसार काही लोकांना उन्हाळ्यामध्ये उष्णतेने दुःख होतं, काहींना हिवाळ्यामध्ये थंडीने दुःख होतं आणि काहींना पावसाळ्यामध्ये व्हायरल इन्फेक्शनने दुःख होतं. याला कालबलाचं दुःख म्हणतात. एक दैव बलाचं म्हणजे प्राक्तन वाईट असलं तर दुःख भोगावं लागतं आणि प्राक्तन वाईट असेल तर तुमच्या संचितानुसार तुम्हाला दुःख भोगावं लागतं आणि त्याची अनुभूती तुम्हाला मरताना येते की माझं संचित कसं आहे. महाराजांची गोड भाषा आहे. माझा चालता प्रयाण काढे, माझा चालता प्रयाण काढे, चालता प्रयाण काढे, माझा चालता प्रयाण काढे. असता देसा ते जवळे
असताना दिसते जवळे मृत्तिका मृत्तिके कवडी मृत्तिका मृत्तिके कवडी एकले मेळी संचिताचे एकले मेळी संचिताचे माझे स्वहित नदी बोली 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 मज चालता प्रयाण काळे असता नदी सती जवळे माझा प्रयाण काळ जवळ येतो मरणाची वेळ जवळ येते आणि मग त्या मरणाऱ्याच्या शेजारी कोणीतरी महिला बसलेली असते मुलगी आली की सांगते बाबा डोळे उघडा कोणी ओळखा बरं मुलगी आली तुमची मुलगी मज चालता प्रयाण काळे असता नदी सती जवळे माझ्या जवळ माझी मुलगी माझी नात आहे माझा नातू आहे माझा पोरगा आहे माझी पत्नी माझ्या जवळ आहे पण माझी ताकद संपली मला मरताना माझ्या जवळचे लोक ओळखता येत नाही असता नदी सती जवळे मी नेहमी सांगतो आयुष्याचे सूत्र बिघडता आणि उमटे भूताचे खडाडता डोळे जागेवर माझे दिसत नाही मला आता कान जागेवर माझे ऐकू येत नाही मला आता पाय जागेवर माझे स्वतःच्या पायाने चालता येत नाही मला 9 ते 11 कीर्तन ऐकलं आणि 11:30 वाजता मला अटॅक आला कोणामुळे मोठ्याच्या लोकांमुळे तर कोणामुळे अटॅक आला आयुष्याचे सूत्र बिघडता माझ्या आयुष्याचं सूत्र बिघडलं आता कोणीच काही करू शकत नाही आणि म्हणून सूत्र बिघडल्यानंतर असताना दिसते जवळी मृत्तिका मृत्तिके कवडी पण कोणामुळे एकले मेढी संचिताचे तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ कपाळ भोगतो ना घाडे संचिताचा भाग आहे आणि संचित मला का वाईट भोगावं लागतं माहितीये का माझी पण चुकी झाली अनाथ मी अनाथ आहे माझ्या लक्षात आलं नाही मी नाट पाहिला असताना तर मला ही नाट लागली नसती मी तव अनाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी तुझं मी आठवेले नाही वाचे कृपाने दे माया बाबा नाही जमलं मला मी कुटुंबाचं नाही ऐकेले गायले गीत नावडे पुराण बैसले संत मला काहीच नाही करून येतो केला व्यापार आणि वाईला भार कुटुंबाचा हे सगळं मी करत राहिलो मग मी अनाथ आहे मग माझ्यासारख्या अनाथाला तुझ्यासारखं नाथ दैवत आहे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन मला तुझ्याशिवाय कोणीच नाही देवा तू का म्हणे तुला सोडवे ना कोणी एका चक्रपाणी वाचून या अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारे तुझ्या करुणेचा विस्तार कर आणि करुणेचा विस्तार करून मला तारायचा प्रयत्न कर मग तू करुणेचा विस्तार करशील तर तुला अवताराला यावं लागेल ऐका तिला करुणेचा विस्तार करून अवताराला यावं लागेल मग ती अवताराला येताना ती माहूर मध्ये रेणुका म्हणून अवताराला येईल ती माहूर मध्ये रेणुका असेल ती कोल्हापूर मध्ये महालक्ष्मी असेल ते तुळजापूरला तुळजापूरची भवानी असेल ती गडावर वनेच्या सप्तशृंगीच्या रूपात 3.5 पीठाचा अधिष्ठान असेल तीच
उमा, पार्वती, यलम्मा, तुळजाभवानी, महालक्ष्मी या सगळ्याच अवताराचा परिपक्व दर्शन आपल्या जवळ असणारी जगदंबा मोहटा देवी असेल. अंबे तू माझ्या जीवनाचं सार आहे. म्हणून माणसाने देवीला शरण गेलं पाहिजे. वाटल्याच आधी घरातल्या देवीला जा तर स्वभाव असतो काही काही लोकांचा बदल नाही होत. मी नेहमी सांगतो काय केलं म्हणजे मिरची गोड होईल, काय केलं म्हणजे कारलं तिखट होईल, काय केलं म्हणजे साखर कडू होईल. बर मूळ स्वभावात किंमत आहे. मिरची तिखट आहे म्हणून किंमत आहे, साखर गोड आहे म्हणून किंमत आहे, कारलं कडू आहे म्हणून किंमत आहे. आता महिलांना माहिती नसेल पण माणसांना प्रत्येकाला माहिती आहे. खरं सांगा आपल्या घरातल्या मिरच्या तिखट नाही? खरं बोला मिरच्या तिखट नाही का? मी फ्रीज मधल्या सांगतोय. तुम्ही तिथला राग इथं नका काढू. महिलांनो तुम्ही पण पाहिलं बरेच कारले कडू आहे. ऐका काही काही मिरच्या प्रचंड कडू आहे, काही काही मिरच्या इतक्या तिखट आहे, इतक्या तिखट आहे काही काही मिरच्या अंदाज लागू देत नाही. नवरा नोकरीला आहे, घरी 4 व्हीलर गाडी आहे तरी लाडकी बहीणचा हप्ता घेते. काय चॅप्टर आहे काय काय मिरच्या. ऐका तुमच्या माझा डीएनए मिरची तिखट आहे म्हणून त्याची किंमत आहे, कारलं कडू आहे म्हणून त्याची किंमत आहे, साखर गोड आहे म्हणून त्याची किंमत आहे. हा माणूस देवाचा भक्त आहे म्हणून याची किंमत आहे. वा वा वा. जर आम्ही त्याला शरण गेलो नाही ना उपयोग नाही आमच्या देऊ ना. आंबे तुझ्या करुणेचा विस्तार कर. आम्ही अनाथ आहे, तू नाथ आहे, तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही. आणि माणसाला समजलं पाहिजे कुठं शरण गेलो पाहिजे, माणसाला काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे ध्यानात आलं पाहिजे. कधी ध्यानात ठेवा. जर समजत नसेल तर तुमचं माझं दुर्दैव आहे. डॉक्टर साहेबांनी दवाखाना टाकला, दवाखाना भरभराटीच आला. दवाखाना हा चमत्कारिक भाग आहे बरं. दवाखान्याचं वैशिष्ट्य सगळ्यात चमत्कारिक आहे. अशी एकच जागा आहे की तिथं आशीर्वाद देता येत नाही. तुम्हाला दवाखान्याच्या उद्घाटनाला बोलवलं ना तरी तुम्ही म्हणू शकत नाही की यांचा दवाखाना भरभराटीच येऊ. आता दवाखाना भरभराटीच येऊ म्हणजे आजारी पडो, गाव आजारी पडो तेव्हा गाथा कामात येतो. कर्मे धर्मे तुम्हा असावे कल्याण. तेव्हा त्यांना सांगायला लागतं तुमच्या कर्मानुसार. कधी कधी पेशंट पण चमत्कारिक राहतात, कधी कधी डॉक्टर पण चमत्कारिक राहतात. हो डॉक्टरांनी दवाखाना टाकला, कंपाऊंडर ठेवला. 2, 4, 6, 8, 10 महिने, वर्ष, 1.5 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष कंपाऊंडर ट्रेन झाला. एकदम ट्रेन झाला कंपाऊंडर. आणि कंपाऊंडर ट्रेन झाल्यानंतर दवाखान्यात पेशंट आलं की डॉक्टर म्हणायचे त्याची बीपी चेक कर. केली, त्याला सलाईन लावली, सलाईनमध्ये इंजेक्शन सोडले, सलाईन संपली काढली, त्याला इंजेक्शन दिलं, या गोळ्या लिहून दिल्या, मेडिकलमधून काढून दिल्या. रिवाइंड माइंड, रिकामं डोकं सैतानाचं घर. 5 वर्षानंतर त्या कंपाऊंडरने विचार केला की इथं आलेले 90% पेशंट कोण पाहतं? मीच पाहतो. मग 90% पेशंट जर मीच पाहतो तर मग यांच्या हाताखाली प्रॅक्टिस करण्यापेक्षा मी जर नवीन दवाखाना टाकला तर. आणि कंपाऊंडरने दवाखाना टाकला. बरेच कंपाऊंडर 8-10 वर्षापूर्वी म्हणत होते, वाजवत होते, आता दवाखाना टाकले. ते म्हणे नाही मजा कीर्तनात आहे. तर टाकला त्या कंपाऊंडरने दवाखाना. आम्ही येतो का तुमच्या धंद्यात? हा आम्ही कधी म्हणायला थांबलो? आम्ही कधी वाजवायला थांबलो? मग आम्ही तुमच्या धंद्यात नाही, तुम्ही आमच्या धंद्यात यायचं नाही. आपुले आपण करा सोडवं असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. हा आनंदीचे पण जळगावचे पण, ज्याला जो पचल तो घ्या. ऐका त्या कंपाऊंडरने दवाखाना टाकला. 2-3-4 दिवस गेले आणि पेशंट आलं. त्या कंपाऊंडरने त्या पेशंटला चेक केलं आणि पेशंटला गोळी दिली. ती गोळी घेऊन पेशंट ICU मध्ये गेलं. ज्याच्या दवाखान्यात गेलं ते मूळ डॉक्टर. मग कंपाऊंडर त्या डॉक्टरना कॅबिनमध्ये भेटायला गेला. या आजाराची ही लक्षणं असलं की तुम्ही ही औषधी द्यायची, त्या आजाराच्या त्या लक्षणाला मी तीच औषधी दिली, मग पेशंट ICU मध्ये का गेलं? डॉक्टर साहेब म्हटले असा आजार असला की अशी औषधी देतात, इथपर्यंत ठीक आहे, पण आजाराचं प्रमाण किती टक्के याच्यावर किती टक्क्याने औषधी दिली पाहिजे हे ज्याला समजतं त्यांना डॉक्टर म्हणतात. म्हणून कीर्तन डॉक्टरांच्या घेत जा. माकडे का पाहताय? कंपाऊंडरचे एक गोळी चुकली ना, दवाखान्यात एक गोळी चुकली ना तर ICU मध्ये दुःख भोगावं लागतं.
वक्त्याचा एक चुकीचा शब्द ऐकला ना संसाराच्या नरकात दुःखाचं दुःख भोगावं लागतं. म्हणून काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे वा वा. हे ध्यानात आले पाहिजे. सध्या माणसांना आजार लागलाय गुरुजी. श्रीमंती पाहिजे गौतम सारखे. हो हो. हा कोणता गौतम अदानी. अदानी. हा हा श्रीमंती पाहिजे गौतम सारखे अदानी. आणि पैसा किती गेला तर चालेल. एकदा गावात गौतमी बोलू. माणसाला गौतम गौतमीचा आजार लागलाय. गौतम गौतमीचा आजार म्हणतात त्याला. ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये आपण जीवन बर्बाद करतो. आंबे मला समजलंय की मी याला त्याला शरण जाण्यापेक्षा तुझ्या जवळ गेलो. करुणेचा विस्तार कर. आंबे तू काय विस्तार करते. आंबे अग द्रौपदीच्या रूपामध्ये तुझे 5 पोरं अश्वत्थाम्याने मारले तरी त्याला तू जीवनाचं वरदान दिलं. आंबे तू करुणेचा विस्तार केला. आंबे तूच आहे ती. आंबे तूच आहे. ज्ञानोबरांनी ताटी लावून घेतली तेव्हा ताटी लावल्यानंतर ताटीचे अभंग म्हणून ज्ञानोबरांना ताटीचं दार उघडून या समाजासमोर ज्ञानेश्वरीचं ताट तयार करायला लावणारे खऱ्या अर्थाने तूच आहे. तू सांगितलं आंबे ज्ञानोबरांना की ज्ञानोबराय असं करू नका. असं होत नाही. ज्ञानोबराय ज्ञानोबरांना सांगितलं की जीवदाता ने चाविली जीवदाता ने चाविली जीवदाता ने चाविली जीवदाता ने चाविली. हे कोणी बत्तीसी पाडीली कोणी बत्तीसी पाडीली कोणी बत्तीसी काढीली. ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा कोणी बत्तीसी काढिली कोणी बत्तीसी काढिली. ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा जीवदाताने चाविले कोणी बत्तीशी ताडिली. अरे साधूचं जीवन आहे तुमचं. काम क्रोध मागे सारा. ताटे उघडा ज्ञानेश्वरा तू करुणे तुझा विस्तार केला. करुणेचा विस्तार तुझा प्रत्येक शब्दाचा तुझा जोही अवतार झाला तोही होता. बहिणाबाईच्या रूपामध्ये तू संत कृपा झाली. अभंग लिहून वारकऱ्याची इमारत उभं करायचा विस्तार करून दाखवला. हा जो विस्तार आहे ना आंबे तू कर. आणि तो विस्तार करून माझ्यावर कृपा कर. काय कर. वारी वारी जन्म मरणाचे वारी. जन्म नावाची वारी मरणा. चरपट पंजरमध्ये आचार्य सांगतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम या संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्नी हेते मरणम नै नै रक्षते डुकरेन करणे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम या संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाय मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित किती जन्म झाला फेरा गणित नाही दातारा. या जन्म मरणाच्या शृंखलेतून हारी पडलो आता संकट निवारे देवो भा मागे पुढे उगवे कोडे संकट. म्हणजे संकट निवारणारी अशी जी देवी तिचं स्वरूप कोण कोण वर्णन करतं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. त्रिभुवनी पाहता तुझ ऐसे नाही त्रिभुवनी पाहता तुझ ऐसे नाही त्रिभुवनी पाहता तुझ ऐसे नाही त्रिभुवनी पाहता तुझ ऐसे नाही. चारी श्रमले परंतु न बोलावे काही चारी श्रम
परंतु न बोलावे काही चारी श्रमावे परंतु न बोलावे काही चारी श्रमावे परंतु न बोलावे काही विवाद कोण परवाही काही विवाद करिता पडिले प्रवाही साही विवाद करिता पडिलो प्रवाही साही विवाद करिता पडिलो प्रवाही ते तू भक्ता लागी पावसी लवलाये 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 भक्ता लागी भक्ता लागी भक्ता लागी भक्ता भक्ता लागी वाजू नका ते तू भक्ता लागी ते तू भक्ता लागी ते तू भक्ता लागी ते तू भक्ता लागी तू पावसी लवलाई 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 ते तू पावसी भक्ता लागी लवलाई ते तू भक्ता लागी पावसी लवलाई ये ते तू भक्ता लागी पावसी लवलाई पावसी लवलाई ये पावसी लवलाई लवला ये पावसी लवलाई पावसी लवलाई पावसी लवलाई ये पावसी लवलाई जगदम्बे हे जगदम्बे हे देनुके हे शारदे पावसी लवलाई ते तू भक्ता लागी पावसी हर के तू भक्ता लागी रे पावसी नवला नादन हेर नाम के तू भक्ता लागी भक्ता लागी भक्ता लागी
पावसी नवला के तू भक्ता लागे तू भक्ता लागी दे 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 तू भक्ता लागी पावसी निर्वाणी जय देवी महिषासुरमर्दिनी जय देवी महिषासुरमर्दिनी जय देवी महिषासुरमर्दिनी 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 त्रिभुवन भुवनी पाहता तुझा यसी नाही, स्वर्ग मृत्यू पाताळ तुझा यसी नाही, अतल वितळ सुतल तलातल रसातल पाताळ भुवनी तुझा यसी नाही. तुझं स्वरूप काय? तुझं स्वरूप असं आहे अनादि निर्गुण प्रगटली भवानी. तुझं जे स्वरूप आहे ते अनादि आणि अनादि स्वरूप समजण्याकरता भक्ताला निसंग जीवन जगावं लागतं. अनादि देव समजण्याकरता तुम्ही निसंग व्हावं लागतं. सर्व संघ परित्याग केल्याशिवाय तुम्ही देवापर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत जन्म मरणाच्या शृंखलेतून बाहेर निघत नाही. महाराजांची भाषा आहे. आता साजनी साजनी झाले मी निसंग साजनी साजनी झाले मी निसंग नवऱ्याचा नवऱ्याचा सोडिला मी संग नवऱ्याचा नवऱ्याचा सोडिला राम क्रोध हे सोडिले मांग क्रोध हे सोडिले मांग मोगळा मोगळा मार्ग रंग ऐसा जोगवा 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 मागे ना ऐसा जोगवा 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 मागे ना ऐसा जोगवा 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 मागे जोगवा जोगवा ऐसा जोगवा जोगवा भगवनी ठेविला जोगवा जोगवा भगवनी ठेविला नवस नवस महाद्वारी भेटिला नवस नवस महाद्वारी भेटिला एक पाने पाने जगदन देखिला पाने पाने जगदन देखिला जन्म मरणाचा मरणाचा फेरा चुकविला जन्म मरणाचा मरणाचा फेरा चुकविला मरणाचा फेरा चुकविला जन्म मरणाचा मरणाचा फेरा चुकविला जोगवा मागे ऐका जोगवा जोगवा मागे जोगवा जोगवा मागे जोगवा जोगवा मागे जोगवा मागे ना ऐका जोगवा मागे ना जोगवा मागे ना ऐका जोगवा मागे जोगवा मागे ना ऐका जोगवा मागे ना जोगवा मागे ना ऐका जोगवा मागे जोगवा मागे ना ऐका जोगवा मागे ना जोगवा मागे ना ऐका जोगवा मागे ऐका जोगवा मागे ना ऐका जोगवा मागे मागे ना जोगवा ऐका मागे ना जोगवा मागे ना ऐका जोगवा मागे ना जोगवा मागे ना ऐका जोगवा मागे ना जोगवा मागे ना ऐका जोगवा जोगवा मागे ना जोगवा जोगवा मागे ना ऐका 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 जोगवा मागे ना वा वा जीवन शृंखला काय सांगितलं आता साजनी झाले मी निसंग तेव्हा अनादि निर्गुण प्रगटली भवानी समजतात. असं नाही समज. त्रिभुवन भुवनी पाहता तुझ्या यशी नाही, तुझ्यासारखं कोणीच नाही. कोण म्हणतं चारी श्रमले परंतु न बोलवे काही. ऋग्वेद सामवेद यजुर्वेद अथर्ववेद हे चारही वेद हे स्पष्ट सांगतात वेद जाणू गेला पुढे मौनावला. पुराणाशी वाळ श्रुतीने ती पार ते झाले साकार पुंडलिका. अजून श्रुतीने ती म्हणते एको गोविंद रे पोसू नका बाई वेदासे काही कळलेची नाही नाहीच समजलं त्यांना. त्याचा नाही साही पडले प्रवाही. सांख्य न्याय योग वैशेषिक पूर्वमीमांसा उत्तर मीमांसा हे 6चे 6 शास्त्रकार भांडण करायला लागले पण यांना समजलं नाही. एकच भाव सांगतो आणि थांबतो. 6 आंधळे माणसं जमा केले. त्या 6 आंधळ्यांच्या मध्ये हत्ती उभा केला आणि त्या 6 आंधळ्यांना सांगितलं तुम्ही हत्तीचं परीक्षण करा आणि परीक्षण करून तुम्हाला प्रश्न विचारला जाईल हत्ती कसा आहे ते तुम्ही सांगायचं. मग 6 आंधळे
हत्तीच्या अवतीभोवती. एका आंधळ्याला शेपटी लागली, तो म्हणे हत्ती शेपटीसारखा आहे. दुसरा आंधळा म्हणे नाही नाही त्याला सोंड लागली, तो म्हणे हत्ती सोंडेसारखा आहे. तिसरा आंधळा म्हणे नाही नाही हत्ती पोटासारखा आहे. चौथा म्हणे नाही नाही हत्ती दातासारखा आहे. पाचवा म्हणे नाही नाही हत्ती कानासारखा आहे. सगळ्यांना जे जे पार्ट हातात लागलं तो म्हटलं हत्ती तसाच आहे. मग या 6 जणांपैकी कोणाचं म्हणणं खरं आहे? हा, कोणाचं म्हणणं खरं आहे? म्हणणं सगळ्यांचंच खरं आहे, पण ज्याला जितका समजला ना तो तितकीच टिमकी वाजवतोय. ज्याला जितका समजला ना तो तितकीच टिमकी वाजवतोय. भगवान परमात्मा सांगणाऱ्या प्रत्येकाचं खरंच आहे, पण ज्या शास्त्रकाराला जेवढा समजला ना तो तितकीच टिमकी वाजवतोय. शास्त्र का भांडण करतात त्याचं कारण ते साही पडले प्रभाई. हो, आपल्याला जो योग्य वाटला ना तो शास्त्रकार घेऊन मोकळायचं. बघा जेवायला बसलो आपण, भाजीमध्ये मीठ टाकतात की नाही? महिला वर्ग टाकतात. वरणामध्ये मीठ, मग भाजीत आणि वरणात मीठ असतं तरी ताटात मीठ का वाढतात? हा, स्वतःवरचा संशय. स्वतःवर संशय ना, गॅरंटी नाही ना परफेक्ट असेल म्हणून. हा, तुम्ही लक्षात घ्या. मीठ बीट गाजर मुळा ताटात जे जे वाढलेलं असतं ना ते सगळं खाण्यासाठी असतं. पात्रामध्ये जे जे वाढलेलं असतं ते सगळं खाण्यासाठी असतं. पण मला काय पचेल हे खाणाऱ्याला समजलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जेवढे फिरतायत ना ते सगळे आपल्यासाठीच असतात. आपल्या गावाला कोणाचं कीर्तन पचेल हे खाणाऱ्याला समजलं पाहिजे. वा वा. हा, उगा काही येड्यावाने करायचं नाही. जे पचत नाही ते कशाला घेतो? तुला डायबिटीज आणि कशाला जिलेबीचं कीर्तन घेतो? तर तुम्हाला समजायला थोडा वेळ लागेल, आणि समजलं की पुन्हा वेळ लागेल. तो नेमकं कोणत्या भाषेत बोलत होता बा? ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, ज्यांना समजलं नसेल त्यांनी माझ्या फोनपेला पैसे टाका, मी ऑनलाईन क्लासेस पण चालवतो. तर ही जी भूमिका आहे, या भूमिका दर्शनामध्ये आपला प्रवास साहे पडलो प्रवाहे, ते 6चे 6 शास्त्रकार वाद करतात. म्हणून आता तू कार मला लवला हे पाव, मग मला पावण्याकरता काय कर? एकच कर, प्रसन्न वदने प्रसन्न होशील. हे बघा, देवी प्रसन्न झाली नाही तर चालेल. 11 वाजले, तू प्रसन्न हो भाऊ आता. हो, क्लेशापासून सोडवे तोडी भाऊ पाशा, आंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा, नरहरी तल्लीन झाला पद पंकज लेशा. विठोबार पालन करा, कर्म करत राहा, देवावर श्रद्धा ठेवा. ज्या आईवडिलांच्या पुण्याने कोट्यावधीची इस्टेट कमली, अखंड आईवडिलांची सेवा करा. माझ्या जगदंबेच्या पवित्र पावन दरबारात आपण सगळेजण आहात. मला असं वाटतं आपण सगळेजण भाग्यवान आहोत. आपण इतके भाग्यवान आहोत की आपल्या जवळ जगदंबेचं एवढं मोठं व्यापक स्वरूप आहे, आणि त्या देवीच्या चरणाजवळ तुम्हाला मला प्रत्येकाला वास करायला भेटतो. याच्यापेक्षा भाग्य जीवनामध्ये कोणतं नाही, याच्यापेक्षा भाग्य जीवनामध्ये कोणतं नाही. खऱ्या अर्थाने देवी जेवढ्यांनी कीर्तन ऐकलं त्यांच्यावर कृपा करो. आणि जे पठ्ठे या मंडपातही झोपलेले आहेत त्यांच्यावर डबल कृपा करो, म्हणजे पुढच्या वर्षी तरी ते जागतील. ऐका, अतिशय व्यापक स्वरूपामध्ये खरं म्हणजे निसर्गाचा आपण सगळेजण पाहतो. आजच्या 1 महिन्यापूर्वी लोक म्हणायचे की यंदा सारखा दुष्काळ कुठेच पाहिला नाही, आणि मागच्या 15 दिवसात लोक म्हणतायत यंदा हे म्हटले आमच्या जन्मापासून आम्ही पाहिला नाही एवढा पाऊस. काळ बदलला, भूमिका बदलून जाते. निसर्ग आहे तो त्याच्या पद्धतीने प्रवास करतो. पूर्वी पाऊस होत नव्हता का? होत होता, पण आता अर्ध्या तासामध्ये 100 मिली पाऊस होतो. हा घातक आहे. काय घडतं असं? नाथ महाराज, जे राज्य गो हत्या घडे ते देशी ते राज्य पर्जन्य न पडे. देशी पर्जन्य न. जिथे गो हत्या घडते, जिथं बाल हत्या घडते तिथं पर्जन्य पडत नाही. पण मला असं वाटतं जिथं जास्त प्रमाणात घडते तिथं जास्त प्रमाणात पडे. वा, लक्षात घ्या, अजून वेळ गेलेली नाही. जगाचा नाश होण्याकरता अजून वेळ गेलेली नाही. तो एका क्षणात होत्याचं नव्हतं करू शकतो. म्हणून मानवी जीवन चांगल्या पद्धतीने जगा. गळ्यात पत्र तुळशीच्या माडा टाका, आषाढ कार्तिक पंढरपूरची वारी करा. माझ्या जगदंबेची मनापासून 7 दिवसाचे सगळ्यांनी खऱ्या अर्थाने सेवा करा. तुम्हाला सगळ्यांना लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा. दोन्ही नादब्रह्मवादक आदरणीय श्रीत्रभक्तीपर्यंत दत्ताजी महाराज, आदरणीय श्रीत्रभक्तीपर्यंत भरत महाराज. मृदंगवादक म्हणजे काय तर उन्हाळा असो, पावसाळा असो का हिवाळा असो, पाण्याने आंघोळ करतील यात नवल नाही. ही लोक घामाने आंघोळ करतात, तेव्हा वारकरी संप्रदायाचा पक्वाजा तयार होतो. वा वा.
पाण्याने आंघोळ करणारे आहेतच, पण घामाने सुद्धा आंघोळ करायची ताकद ज्याच्यात असते त्याला आपण मृदंगवादक म्हणतो. आणि हे वैभव खऱ्या अर्थाने सगळ्यांनी केलेलं आहे. लुब्धली नादी लागली समाधी. समाधी लावायची ताकद जर जगाच्या पाठीवर कोणामध्ये असेल तर समाधी लावायची ताकद ही वारकरी गायकांमध्ये असते. मुसोलिनी होता, मुसोलिनी परदेशी तत्व राजा होता तो, आणि हिटलर होता तो, म्हणजे हुकुमशाही करायचा. त्या मुसोलिनीकडे पंडित ओंकारनाथ ठाकूर गेले, आणि पंडित ओंकारनाथ ठाकूर गेल्यानंतर त्या मुसोलिनीने सांगितलं, माझ्याकडे सगळे ठाकूरजी, पण मला झोपच लागत नाही. ठाकूरजी म्हटले, काळजी करू नको. त्यांनी एक राग म्हटला, आणि तो राग म्हटल्यानंतर मुसोलिनीला आयुष्यात पहिल्यांदा मनापासून झोप लागली. तो उठल्यानंतर सांगतो, तुम्ही असं काय म्हटलं की मला झोप लागली? पंडित ओंकारनाथ ठाकूर म्हटले, हे ताकद फक्त भारतीय शास्त्रीय संगीतात आहे की माणसाच्या मनाची तृप्ती करू शकते. त्यावेळेचं वाक्य मुसोलिनीचं, लाईफ इज सिंग बट ॲट सिंगिंग. जीवन एक गीत आहे, ते गाता गाता संपवता आलं पाहिजे. अजून सांगतो, मायकल जॅक्सनचे जर तुम्ही युट्यूबला गाणे सर्च केले ना, मायकल जॅक्सनचं कोणताही डान्स पहा आणि मायकल जॅक्सनचं कोणतंही गाणं ऐका, बरोबर तुमचे पाय हलायला लागतात. मायकल जॅक्सनचं ते कोणी आता मेडिनो, मेडिनो, त्या मेडिनोचं पॉप संगीत, रॉक संगीत ऐकलं की तुमच्या खाली बरोबर पाय हलायला लागतात. आणि तुम्ही पंडित जसराजजी, पंडित भीमसेन जोशी आणि माझ्या गुरुबंधूंचं गायन ऐकलं ना तर तुमच्या माना डोलायला लागतात. ही ताकद शास्त्रीय गायनात असते. याचा अर्थ काय माहिती का? कमरेच्या खालचे इंद्रिय जागृत करतं त्याला रॉक संगीत म्हणतात, आणि मेंदूची जागृती निर्माण करून माना डोलवायला लागतं त्याला वारकऱ्याचं शास्त्रीय. उद्दीपन इंद्रिय जागृत होणं यात संगीत नाहीये, माणसाच्या हृदयाचे मेंदूचे सांगडून मान डोलवणं यात संगीत आहे. तुम्ही सगळ्यांनी आंबे लवलाही पायी या अर्ध्या चरणाच्या अर्ध्या तुकड्यामध्ये सगळे लोक खाली तिघ गुरुबंधू म्हणताना माना डोलवत होते. याला शास्त्रीय वारकरी संगीताची ताकद म्हणतात. आणि या दोन्ही नाद ब्रह्मंगाच्या वादकाच्या सोबतीला आदरणीय श्रोतृभक्तीपरायण संजयजी महाराज, आदरणीय श्रोतृभक्त कातकाळजी गुरुजी, आदरणीय श्रोतृभक्तीपरायण नारायणजी गुरुजी, हे वारकरी संप्रदायाचं त्रिकूट, आणि हे दोन असे 5 पांडव या देवीच्या सेवेकरता खऱ्या अर्थाने विश्वस्तांनी या ठिकाणी बोलवले. त्यांचे मनापासून आभार मानतो की वारकरी संप्रदायाचे माझे गुरुबंधू वारकरी चालीतले आणि वारकरी चालीतले. हा मोठा प्रॉब्लेम आहे. टेन्शन तुमचं भागून जातं, आमच्या प्रॉब्लेम वाढतात. आम्हाला असे अभंग घ्यायला पाहावं लागतं. भाऊ इकडे ना पोट घालून. हे दादू बाहेर हो जरा. वारकरी चालीत, आणि वारकरी चालीत खऱ्या अर्थाने गुरुबंधू मंडळी, नाही तर असे अभंग म्हणताना ते आमचा ऍक्सिडेंट करून टाकतात. मग आता आम्ही बी असे अभंग घेताना आमच्या भरोश्यावर थोडी घेतो. पण तिथं पाहून मी तोय खरं तुमचे नाही बरा दिसत असे. आम्ही बी ते दत्त गुरुजी यांच्यापुढे धाडस करतो. आपल्यात कुठे धाडस आहे ते नाही का? मी आल्या आल्या घेतलं आणि पठ्ठ्याला घेत तिकडनं सुख करता तू करता चालू करत होता. कारण त्याच्यावरही आपण ट्राय करून पाहिलाय वरद विनायकला. कारण आपल्याकडे अभिनव उपक्रम करणे आपला धंदा असतो. आणि त्याच्याकरता तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येड्या गबाड्याचे काम नव्हे, पाहिजे जातीचे. आणि ही परमार्थाची ताकद. तुम्हाला सगळ्यांना लाखला कोटी कोटी शुभेच्छा. आयोजक शेवटची सूचना देते, तोपर्यंत कोणी जागा सोडायची नाही, सगळ्यांनी हात जोडायचे. मी एक श्लोक म्हणेल, आपण मागे म्हणायचा पटका. हिंदवा स्वधरा सर्वे, हिंदवा सदर्भा सर्वे, न हिंदू पतितो भवे, न हिंदू पतितो, मम दीक्षा हिंदू रक्षा, मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्र समानता, मम मंत्र समानता. भारत माता की जय. भारत माता. श्लोकाचा सरळ अर्थ आहे, तुम्ही आणि मी एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय. तुमची माझी आई एकच आहे, तिचं नाव आहे भारत माता. तिचं नाव आहे भारत माता. तिचं वर्णन आम्ही शाळेत शिकलो. सुजलाम सुपलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम. रामाचा कृष्णाचा पांडुरंगाचा रंग श्याम आहे, म्हणून त्यांचा नाश होत नाही. जगातल्या प्रत्येक देशाचा नाश होईल, पण या भारत मातेचा नाश होणार नाही, कारण हिचाही रंग श्याम आहे. हिचा रंग श्याम आहे. त्या भारत मातेचा साडी नेसलेला फोटो पाहिला, त्या भारत मातेचा साडी नेसलेला फोटो पाहिला, आणि त्या साडी नेसलेल्या फोटोतला उडणारा पदर पाहिला की मला 140 कोटी लोकांचा तिरंगा झेंडा आठवतो. ही ताकद तिच्या वस्त्रामध्ये आम्हाला निर्माण करून दिली.
त्या भारत मातेच्या कपाळावरचं कुंकू पाहिलं की मला माझ्या देशाचं अशोक चक्र आठवतं, ही ताकद त्याने निर्माण केली. त्या भारत मातेच्या लालसर पाय पाहिले की भगतसिंगापासून तर चंद्रशेखरपर्यंत, मदनलाल धिंगरापासून तर मंगल पांडेपर्यंत आणि सुभाषचंद्र बोसपासून तर सरदार वल्लभभाई पटेलपर्यंत त्यागाची भूमिका आठवते. तेव्हा 78 वर्षाच्या स्वतंत्र भारत मातेचा स्वतंत्र दिवस आम्ही साजरा करतो. तुमची माझी एकच दीक्षा, ती म्हणजे आपल्या गावाची रक्षा. आपला 1-2 तासापासून बोलतोय. एखाद्या वेळेस माझं कीर्तन तुम्हाला आवडलं असेल, एखाद्या वेळेस आवडलं असेल, पण मी ठरवलं ना पुढच्या 2 मिनिटात तुमच्यामध्ये भांडण लावू शकतो. ते स्किल आहे माझं, म्हणजे आमच्या संप्रदायाचंच आहे ते सध्या. मला भांडण लावायला काय लागतं? हा ओपन या, ओबीसी या, SC या, ST NT, कोळी माडी साडी मराठा लेवा रजपूत गुजर चर्मकार लोहार डोहार वाणी वंजारी पिंजारी सुतार खाटीक मोमीन. मी माझ्या बोलण्यातून जातीवाद करून भांडणं लावू शकतो, मी माझ्या बोलण्यातून जातीवाद करून भांडणं लावू शकतो, पण मी इथून निघून गेलो तर उद्या तुमच्या गावात मी काहीच कामात पडणार नाही. तुमचं गाव तुमच्या गावाच्या कामात पडणार आहे. जातीवादी लोकांपासून सावध राहा. क्या बात. व्यवस्था टिकली पाहिजे हा विचार तुमच्या माझ्यात, म्हणून तुम्ही खाली बसलेले आणि आम्ही उभे राहिलेले. आपली जात कोणती असो, पण गावागावात सगळ्या जातीचे लोक भावाभावासारखे प्रेमाने नांदले पाहिजे. हा वारकऱ्यांचा समरसतेचा मंत्र. निवृत्ती ज्ञानदेव सोपान बाबाई एकनाथ नामदेव तुकार. ज्ञानदेव सोपान बाबाई एकनाथ नामदेव तुकार. गोरवा चोकवा तुकोबा निरोबा मीराबाई जानबाई मंगलना. गोरवा चोकवा तुकोबा निरोबा मीराबाई जानबाई. हरे राम नाम या तुकोबा ज्ञानोबाई कोबा. नाम या तुकोबा ज्ञानोबाई. मुक्ताबाई मुक्ताबाई आदि शक्ति मुक्ताबाई. मुक्ताबाई मुक्ताबाई आदि शक्ति मुक्ताबाई. हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल. हे बोलले पुढे देवा पुढे राजमा महाराज तुम्ही सिद्धारा. ही विचारी वादी करम्या मुला. राजमा महाराज तुम्ही सिद्धारा. म्हणे जाणे जरा का माया वेगी करा. एक मिनिट सूचना होईल, तोपर्यंत वेळ उठू नका. भाविकांना सूचना आहे. जय जय नमो श्री सौभाग्यवंते षडगुण ऐश्वर्यालंकृत श्रीमंते. जय जय अनंतानंते भगवंते कृपावंते रेणुके. शारदीय नवरात्र महोत्सवातील 6व्या माळीनिमित्त आज हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी आपल्याला कीर्तन सेवा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मोठे व समस्त ग्रामस्थ मोठे यांच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच उद्या 7व्या माळीनिमित्त हरिभक्तपरायण महंत विठ्ठल महाराज मठाधिपती श्री क्षेत्र गहिनीनाथगड यांचे हरिकीर्तन होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा ही विनंती. जय मोहटा देवी.